नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 13 जुलै 2026 रोजी विरोबा यात्रेनिमित्ताने युवा उद्योजक तानाजी शेठ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान आहे निमसोड फाटीवरती. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी तानाजी मोरे मित्र परिवार, आयोजक कमिटी, यात्रा कमिटी, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ निमसोडकर उपस्थित आहेत. एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे. गणेश नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना, काय नियोजन आहे 13 जुलैचं दुसरा बैल मैदान? बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त येत्या 13 जुलैला एक दुसरा एक बैल तानाशेठ मोरे मित्र परिवार आयोजित भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आणि हे मैदान सर्व बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आहे. नक्कीच. पण मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नवीन नियमानुसार होणार का? हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना व खटाव तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमाला अनुसरून हे मैदान होणार आहे. तरी तमाम बैलगाडी मालकांनी या मैदानाचा आनंद घ्यावा. बरोबर. मैदानामध्ये काय ओळख वशिला पावणारा गावची गाडी असं काही होणार नाही. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे. त्याच्यामुळे इथं पावणा रावळा आहे, हे काय सगळं जे काय अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे काही नियम घालून दिले त्या नियमाला अनुसरून हे मैदान होणार आहे. बरं, गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळे रितसरती जाणार का? गाडी कमी होऊ द्या. आता तुम्ही पण ह्याच्या पाठीमागं पण बघितलं असेल आणि इथून पुढे बी म्हणजे मैदान होतील की गाडी किती बी नेऊ द्या. जरी 100 आले आणि आम्हाला 1000 जरी गाडी आली तरी जे बॅनरवर बक्षीस आहे तेवढं बक्षीस बैलगाडी मालकांना आम्ही देणारच. नक्कीच. मित्रांनो, निमसोडचं वैशिष्ट्य म्हटलं निमसोड गावचं तर मैदान यात्रे जेवढी पण मैदान आतापर्यंत निमसोड फाटीवर झाली तिथला त्यांचा एक ना एक रुपया कुठल्याही प्रकारे काटछाट होत नाही. गाडी 100 येऊ द्या किंवा 400 येऊ द्या, 500 येऊ द्या. त्यामुळे इथं मैदानामध्ये पहिली गोष्ट गावची फाटे आणि इथं कुठल्या प्रकारे पार्सलिटी होत नाही. दुसरी गोष्ट, कुठल्या प्रकारे बक्षीस रुपया कमी दिला जात नाही. पाठीमागं पण सोमनाथ शेठच्या वाढदिवसाचं मैदान झालेलं त्यावेळेस सुद्धा बैलगाडी मालकांना चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळेस सुद्धा बक्षीस रितसर. म्हणजे इथलं निमसोड गावचं वैशिष्ट्यच आहे, कुठल्याही प्रकारे काटछाट होत नाही, इथं कुठल्याही प्रकारे 1 रुपया कमी दिला जात नाही. बरं, आपल्या फाटीकडे येतो जरा गणेश. फाटीबद्दल काय सांगाल? आता 2-3 दिवस झालं पाऊस पूर्ण उघडला, ऊन पडलेलं आहे. आता तुम्ही स्वतः फाटीवर आहे. आता आहे ना, खाली सुद्धा बघू शकता की खाली बैल आहे ना, लांब लांबून बैल इथे फेर काढायसाठी येते. कारण किती जरी मुसळधारी पाऊस पडला तरी ह्या फाटीला काही सुद्धा अडचण नाही. नक्कीच. मित्रांनो, फाटीचं वैशिष्ट्य रान काटण्याचं आहे. आणि महत्वाचं काय झालंय, पाठीमागं सोमनाथ शेठचं जे मैदान झालं वाढदिवसाचं त्यावेळेस खाडा वगैरे होता, तो पूर्ण इचून काढलेला. आणि पुढच्या आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, पुढच्या रानामध्ये आता बारीक जी मका दिसते ते मकाचं मग काय असतं, इथं मैदान असलं की पुढच्या शेतकऱ्यांचं काय विषय मग ते सगळं बोलणं करूनच या ठिकाणी मैदान घेतलं जातं. त्यामुळे पुढच्या बाजूला मोकळच थांबायला आपल्याला निमसोड फाटी सगळ्याला माहिती आहे महाराष्ट्राला. त्यामुळे कुठल्या प्रकारे फाटीला अडचण नसणार आहे. गणेश, साधारणतः पल्ला किती फूट असणार आहे? 850 ते 900 फुटाचा पल्ला आहे. आतल्या 16 फुटाचं अंतर आहे. नक्कीच. आणि आसपास जर तुम्ही बघितलं असाल तर आसपास ओढा नाले असं दुर्घटना असं जनक घटक काही सुद्धा नाहीत. नक्कीच. मित्रांनो, आता फाटी सगळ्यांना माहिती आहे, ओपनची आधीच दुसऱ्याची मैदान झालीत आणि फाटी रान उराटीचं आहे, थोडं फाटी काटण्याचे पळाय चांगला आहे रान आता. आणि महत्वाचं, इथं पाऊस पडला तरी या फाटीला पाणी चिकोल वगैरे होत नाही, कारण रान उराटीत असल्यामुळे पाणी थांबत नाही. आणि महत्वाचं म्हणजे पल्ला 850 ते 900 फूट असेल दुसऱ्या बैलसाठी. आतातलं अंतर पण आपल्याला माहिती आहे. आणि आजूबाजूला काय धोकादायक असं विहीर आड खड्डा खुड्डा काय नाही. त्यामुळे बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, येत्या 13 तारखेला लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा. नोंदी संदर्भात विचारतो गणेश, आपली ऑनलाईन नोंद कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद ही 9 तारखेपासूनच चालू झालेली आहे आणि 12 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही ऑनलाईन नोंद घेणार आहे. आणि महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवर आम्ही बरोबर 8-8:30 वाजता लाईव्ह लॉट काढली जातील. नक्कीच. मित्रांनो, 12 तारखेला 12 जुलैला रात्री 8:30 ते 9 वाजेपर्यंत आपल्या चॅनलवरती लाईव्ह लॉट या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत. फक्त माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आज तारीख आहे 10, 11 आणि 12 म्हणजे शेवटचे 3 दिवस आहेत. आता येत्या 3 दिवसामध्ये राहिलेल्या बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करा. आणि नोंद करत असताना आपल्याला माहिती आहे अजूनही काय काय सिंगल पावते आहेत. तर माझी विनंती आहे, ऑनलाईन नोंदणी घेणाऱ्यांना आयोजकांनाही सांगण्यात आलेलं आहे. आणि आपल्याला बैलगाडी मालक विनंती आहे की नावं घेत असताना दोन्ही बैलांची नावं आपण या ठिकाणी कंपल्सरी टाका. गणेश, काय सांगाल बैलगाडी मालकांना ऑनलाईन नोंदी संदर्भात? ऑनलाईन नोंदी संदर्भात
मैदान हे बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान आहे आणि मैदानात कसलीही अडचण नाही. तुम्ही निशक्यपणे आहे ना गाडी नोंद करून आहे ना मैदानाची शोभा वाढवावी हीच फक्त विनंती आहे. नक्कीच. पावसा संदर्भात काय अपडेट सर्व दिले जातील का बैलगाडी मालकांना? तुम्हाला आहे ना तसं काय वाटलं तशी फाटीला काही सुद्धा अडचण नाही. उभ्या पावसात सुद्धा मैदान घ्यायची म्हटलं तरी फाटी आहे ना चालण्यासारखी फाटी आहे. तरी पण तशी काय अडचण वाटली तर तशी आम्ही अपडेट देऊ तुम्हाला. नक्कीच. बैलगाडी मालकांना लक्षात घेता मुलाखती आपण रोजच बघतो, मैदान होत असतात. पावसाळा चालू आहे, परंतु येत्या आता 3 दिवस झालं बघतोय आपण बऱ्यापैकी 8 तारखेपासून उघडीप दिलेली आहे आणि आज तर खटवून पडले 10 तारीख आज. येत्या 13 तारखेला दुसऱ्या बैलाचं मैदान आहे. फक्त लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा आणि वेळोवेळी आपल्याला अपडेट तर या ठिकाणी दिली जाते की काय अडचण असेल तर अपडेट दिली जाईल. कुठल्या आपण बळी पडू नका. मित्रांनो, आपल्यासोबत प्रसिद्ध सुट्टी मेकर आहेत निमसोडगाव, त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? आता गावच्या फाटीवरती मैदान आहे, कसं होईल मैदान आणि काय असेल ऑनलाईन नोंदणी वगैरे संदर्भात काय सांगाल? बिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त हे निमसोडकरांचं मैदान आहे. बर हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला अधीन राहून हे मैदान होईल. बर आणि ह्या फाटीचं बघायचं म्हणलं तर फाटी एकदम क्लिअर आहे. आता 9 तारखेपासून कसलाही पाऊस नाही इकडं आणि फाटी बघितलं तर व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल की एकदम वाळलेली फाटी आहे. आणि जरी निसर्गाच्या पुढे कोणच काय करू शकत नाही, जरी पाऊस आला तरी त्याची वेळेवर अपडेट दिली जाईल. ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल? आणि मालकांनी लवकरात लवकर ती ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी. तर बाकी माझी जातात आता बैलगाडी मालकांना विनंती असणार आहे, येत्या 13 जुलैला निमसोड फाटीवरती भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होते. मैदानाच्या बक्षाची रूपरेषा आपली एकदा सांगा. पहिला बॅनर एक टाकलेला होता. हा. तो बॅनर संघटनेचा नियमांना 20% काय ते आहे का नाही हो, ते करून आपण बॅनर सुधारित केलेला आहे. तर बक्षीस आहे पहिलं 81, 65, 45, 35, 25, 15 आणि 11 बर हे फायनलचं बक्षीस आहे. आणि क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2-2 हजार बक्षीस दिले जाईल. बर. क्वार्टर बनणार आणि फायनल साठी झाले असणार का? हा, फायनल साठी 1-1 ढाल आहे हा. आणि क्वार्टर फायनल साठी 2-2 ढाली. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, बैलगाडी मालकांनी फायनल साठी जे गाड्या राहणार फायनलला त्या फायनलच्या विजेत्या बैलगाडी मालकांना 1-1 ढाल आणि क्वार्टर फायनलला एकसारख्या 2-2 ढाले असणार आहेत. हा. त्यामुळं आणि 2000 असणार क्वार्टर फायनलला. माझी जात आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे, येत्या 13 जुलैला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या निमसोडकरांच्या भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदानात शोभा वाढवा ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं सांग बिरोबाच्या नावानं सांग.